करावं ह्याचं एक पण. लय दिवस झाले बरं का म्हातारा इकडंच आहे आता. मी सांभाळणार नाही, होत नाही माझ्याकडून आता त्यांचं काम. मला बी नाही पाहिजे ते घरात, पण करते काय आता? कसं जायला सांगू त्यांना? सांगा की त्या मोठ्याची इथं जा म्हणून. त्याचाच मला फोन आलता काल. काय? ते लागले किरकिर करायला, म्हणते राहिले तर राहू दे तुझ्याकडेच, माझ्याकडे नको पाठव. हा राहिले तर राहू दे इकडं. आपण ठेका घेतलंय काय एकट्यानेच करायचं? आता तुझं म्हणणं ठीक आहे, माझं म्हणणं ठीक आहे, पण आता करते काय? आता आई बापाला कसं सांगू मी हो घराच्या बाहेर म्हणून? तू सांग बरं मला. तसलं काही मला सांगू नका, त्यांना सांगा मी सांभाळ रिकामी नाही आता. रोज उठून सुटून तीच कटकट माझ्या मागं लागली. कुठं मला जाता येत नाही त्यांच्यामुळे. अगं तुला जायचं जाता यायचं काय? मला घराच्या बाहेर सुकन जाऊ देत नाहीत. हे आणायचे ते आणायचे, ही गोळी आण ते टॉनिक आण. पण सारखं काय हो दुखणं? मेडिकलच करून ठेवलंय घरामध्ये. मेडिकल म्हणजे त्या दिवशी पाहुणे आणायचे होते, हॉलमध्ये सगळी घाण करून ठेवली म्हातारीने. हा, म्हाताऱ्याला दिसत नाही कुठे बाथरूम म्हणून इकडच घुसन तिकडच घुसन करीत होते. त्यांना आहे ते गावाकडे झोपडीत राहायची सवय, असल्या घरात कुठं राहायची सवय आहे त्यांना? जाबी म्हणता येणार, त्यांना बी कळाना जायचं. दादांना फोन करा आणि सांगा घेऊन जा म्हणून. घरात मी चिडचिड करते सांगायला भांडणं झाले म्हणा आमच्या इथं. सांगा त्यांना काय करायचं ते बघा तुम्ही. काय ना काय मी सांभाळणार. मी आता सांगू माझ्या मागे किटकिट लावू नका तुम्ही. मी कुठं किटकिट लावले? मला त्यांची किटकिट वाटायला लागली. ते मोठ्याला फोन करणारे मी सांगणार बाबा हे काय दिवस तुझ्याकडे घेऊन जा, एकदा घेऊन गेले की परत आणायचं नावच काढायचं नाही त्यांना. जायचंच नाही, फोन उचलायची नाही त्यांची. नाही तर काय ही बॅच सांभाळणं काय जोक आहे काय? लावा त्यांना मग फोन, जा म्हणा घेऊन. हॅलो, हा कुठे रे दादा? अरे ते अण्णा आठवण काढत होते तुझी, म्हणले जायचे दादाकडे जायचे दादाकडे. हो आईने बी आठवण काढली तुझी एकदा दोनदा. हा ये बरं घेऊन जा जरा त्यांना 4-8 दिवस. हो 4-8 दिवस राहू दे तुझ्याकडे, परत बघू मग मी आणतो. हा तिला बी जरा माहेरी कार्यक्रम आहे तिच्या, जाणार आहे मग त्यांची सोय लागायची नाही. हो हो चालते चालते चालते. काय म्हटलं? 4-8 दिवस सोय लागली, बघू. 4-8 दिवसात? तो म्हणला 4-8 दिवस, 4-8 दिवस ठेवतो म्हणला. माझ्याकडे बी सोय लागत नाही, परत घेऊन जा. एकदा पाठवून तर देऊ, बघू. परत नाही आणायचं. काय आणायचं ते घरात? फोन उचलायचेच नाही त्यांचे परत. तुझं बघ म्हणायचं, फोन उचलायचे नाही. जाऊ महिनाभर कुठतरी फिरायला जाऊ आपण. हा बरं झालं बाबा, डोक्याचा ताण गेला आता. कधी येतो म्हंटले? येते थोड्या वेळात. तवरच आपलं जा काहीतरी पोहे बे कर, चहा पाणी कर. कोणाला? मलाच कुणाला? जेवण बनवलंय ना मी. चला मग चल जेवायला वाढ. चल, सकाळपासून अन्नाचं घास नाही पोटात ह्यांचं करता करता. हाय तर पोर बाहेर हाक मार, परत ऐकून घ्यायची परत. दादेव कोण येऊ पा बरं. काय अण्णा? थोडस आम्हाला जायचं होतं देवाला जाऊन. देवाला जाऊन यायचं म्हणलं. जाऊन पैशाला काय थोडेफार पैसे दिले. पैसे नाही आमच्याकडे. पैसे कुठून आणायचे? रोज रोज जाड लागले काय माझ्याकडे? गाडी खर्चाला लागतील. राहायला काय आम्हाला काय अर्धा तिकीट आहे तुम्हाला अण्णा. असतील तुमच्याकडे, जरा खरं करा खर्च खिशातून. नसल पैसे तर नका जाऊ. मग कोण सांगितलं जायला देवदार? जायची गरज आहे का देवदार मला? बसून बसून म्हणलं पाहिजे. 1500 कुठून आणायचे? किराणा भरलाय, हिचं मेकअप पण पार्लर, साड्या, माया कपडे घेतले 2-4. तुम्हाला मागच्या महिन्यात एवढा मोठा खर्च झाला. ते दुसरे कोण घेतले होते ते 5-10 हजार देणं झालं होतं, ते मिटून टाकलं. आता काय रुपया राहील ना माझ्याकडे? नावा पुढच्या महिन्यात पगार होत तर आपल्याकडे रुपया येणार नाही. दुसऱ्यानं कोण घ्या ना. कोण देत आम्हाला? हाय की अजून एक मुलगा, देतीन की. दादाकडे मागा, त्याच्याकडे असतील. त्याला काय खर्च आहे? आता तुम्ही इकडे आलात म्हणल्यावर त्याला मागा, ते देतील तुम्हाला. माझ्याकडे काय पैसे नाही सेव्हिंगला राहिलेलं काहीच. तुमचं तुम्ही बघा कसं जायचं. नाही तर एका देवाला जाऊ नका, काय होत नाही. वाटतं आता थोडस जावं तुम्हाला वाटत, पण आता पैसे कुठून आणू? काय तर सोंग करता येत, पैसे सोंग करता येत नाही अजिबात. लई पण नाही पाहिजे, थोडेसे दिले. रुपया नाही, 1000 रुपये कुठून आणायचे? त्यासाठी परत गावात मागतली डोकं मी. 400-200 रुपये दे, मग बघू काय. माझ्याकडे रुपया ना अण्णा. तुम्ही उग पैशासाठी हे करून घेऊ नका. दादाकडे मागा आहे तुम्ही. माझ्याकडे रुपयाच नाही. तू शब्द बोल नको बरं. माझ्याकडे नाहीतच काहीच. 200-400 रुपये तरी तिच्याकडे बी नाही, ती कुठून आणणार आहे? मी दिलं तर त्याकडे आहे, ती कुठून आणणार आहे? बघा तुमची सोय कशी लावायची. हा
काय नसेल केले अरे लाज वाटते का? हा अरे लहानाचं मोठं केलं, नोकरीला लावलं, एवढं मोठं घरही दिलं तुला. आज तुमच्या समोर आम्हाला भीक मागायची वेळ आली. आवाज तरी आई बापा समोर कसं मोठं ठेवला का आमच्या खात्यावर लागले तिथे येत होतं तोंडवर करून आणि आता बायकोच्या मेकअपचं सांगतो. अण्णा मग सगळेच लेकराच्या खर्च करते शिकवी देत कर्तव्य असतं आई बापाचं. मग तुमचं काय कर्तव्य नाही का? चोराचं नाही का कर्तव्य? माझं घरातच सगळं चालली पगार आणि तुम्हाला कुठून देऊ आता? म्हणजे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि तुमचं कर्तव्य कुठं गेलं? काना मागून आली ते काढ झाली मग तिला मी काय सांगू केलं देतो आता? का मग? मी म्हणले त्यांना पैसे नका देऊ, असे तर दिले असते ना नाही त्यांनी. नाही 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 आता आपल्या भिकारी घरात काय दोष आहे, दुसऱ्याच्या लेकराला काय बोलता? कुठून द्यायची आणि हिच्या खर्चाला मात्र मग मग ह्याला बोला ना, आई बाप्पा समोर तोंड बरं चालत आहे चुर लाजा वाटू द्या, जरा लाजा वाटू द्या. लोकांची बघा पोर खोरण टिका घेऊन कामावर जाते तर तुला शिकवला आणि मोठा केलाय आणि तू आम्हाला इथं पैसे रेन करतो. यांना तुम्हाला म्हणत होते तेव्हाच शाळेतून काढा आणि शेतात बुरा माग लावायला पाहिजे होती. मला माहिती काय अशी पाहिजे पुढे जाऊन अशी जिरली असती ह्याची. आज लई तोंडाने नाकानं वांगे स्वालायला लागला. आई बापाची कदर नाही लागला ते बायकोचं सांगू तू. आवाज बघितला ह्याचा? हा त्याला थोबडाला लाज वाटली पाहिजे. देवाला जाऊ नका, घरात बसा नाहीत पैसे ते आणि तुम्हाला बोंबले फिरायला लागत. चालला त्या आता तसं सासरवाडीला उंडकं ठेवलं चालला असतं. याच्याकडे. तुला उंडकं ठेवलं असतं तर कुणी भाजलं असतं. मेवून याला तिकडे कुठं कामाला जायचं होतं त्याला दिले 2 लाख रुपये तिथं काढून. लागत आहेत पैसे. बायकोचा भाऊ मग म्हणजे ते उसने दिले, देणार आहे तू परत. अरे मग आम्ही आई बाप आहेत ना, तुमच्यासाठी काही केलं नाही. कर्तव्य होतं तुमचं म्हणून केलं. कर्तव्य होतं आणि त्याचं काय कर्तव्य कर्तव्यच नाही नाही? काही. त्याचं काय कर्तव्य आहे? त्याचं कर्तव्य आहे माझ्या बायकोचं लाली लिपस्टिक बघणं. मला वाटतं जाऊ द्या आपलीच पोर कुठं जगाला तमाशा दाखवायचा नाही. तुम्हाला रस्त्यावर आणायला काय वेळ लागेल काय? घर बी अजून माझ्या नावावर आहे, लक्षात ठेव तू. नको तमाशा म्हणून गप येत आम्ही. बा असं तुमच्याकडे द्या. अरे कुठून देऊ म्हण? रुपया नाही माझ्याकडे, आपल्याकडे पैसे झाड नाही बाबा. बघा आता कोण म्हणतंय. ठीक आहे ना, तुम्हाला मी एका दिवशी नाही घराच्या बाहेर काढलं तर मला विचारा. अहो वेळ येतच असती. उपकार करायला निघाला आमच्या 10-5 मागितले तरी एवढं का कोणती येतो तरी याला लाज वाटत माझ्याकडे कुठून देऊ बरं? पैसे नाही तर. पण पुन्हा माझ्या दाराला येऊ नकोस पैसे मागायला. राहत्या घरातून मी पण नाही बाहेर काढलं तुला तर बघ मग. अरे वरचा बघतोय जरा लाज शरम धरा. असेल तर द्या, 500-100 रुपये देऊन टाका. माझ्याकडे नाहीत बाबा. बघ कसं तो भाडवाकडे तिकडे त्यांचं बोलणं पाहिलं कसे बोलते. आता काय म्हणून त्यांना कसे बोलायला लागले ते? माझ्याकडे नाही रुपये तर कुठून आणू सांग? मग तेव्हा मी तुला असं झाकाला असता, तुझ्या घराला पैसे कमी पडले तर आमच्याकडे पैसे होते तुम्ही तिकडे जावा बरं, मोठ्या दादाकडे जावा आणि त्याला मागा पैसे, माझ्याकडे नाहीत पैसे, जावा तुम्ही जावा. धक्का देऊन काढतो का आई बापाला करायचे बाय? लक्षात ठेव हे, लक्षात ठेव. तुझी बी मस्ती उतराय वेळ नाही लागणार. तुम्हाला उतरव, म्हणत जा. होते. जाऊ परत तुमच्या बाहेर उतरव, जाऊ. उतरव. भीक मागायची त्याला जावा. बघू तो तुझ्याकडे हा, जा बघा. तुझा बाप आहे मी. असू दे, जावा. पाहिले की कटकट आता. अरे खुशाल डंगरी हे करायला लागलेत म्हण, घरातूनच बाहेर काढतो हे करतो म्हणजे आपल्या वेळ हे अशी अपेक्षा यांची. हे रे म्हातार, चल जाऊ दे. कट नुसती घरात. काय करावं रे असल्या पोरांचं? बिलकुलच बघा काही. आधी ए पोरा झाली की जेवण खाण्यापिणे झाले? हा आता जेवण आलं का तुम्ही सकाळ सकाळ? हा सकाळ सकाळ काय आमचं घर दिसतं का यायला? तिचं तोंडावर आहे जरा. काय तोंड आवरू? मग भिकारी काय तू दारात आलो? भिकाऱ्यापेक्षा तुम्ही जास्त येतं. अगं लाज धर लाज. ज्या घरात राहतीस ते त्यांचंच आहे भिकारी म्हणायला. अरे आवाज ही कमी पद्धत करा आहे बरं काय? तुम्ही. भीक मागायला चाला असतं, शो दुसरं होता कशाला का? आलाय? बघ अगं सून आहे का तुला पैदा केलंय आम्ही? तू 2 मिनिटं गप्प बसती जरा, 2 मिनिटं गप्प बसती का? तू नाही रे, तू माझी पोरगी एवढी चरा 10 भडक चिरला असतं त्याचं. माहित चिरा ना तिथं जाऊन. मला कशाला तू बोलताय? अजून तुला सांगतो तिचं तोंडावर. कुठे तिच्या नादी लागताय? बोला मग? काय म्हणतात? आम्हाला पैसे लागत 2000 रुपये देवाला जायचे आम्हाला. बघितलं आले ना भीक मागायला. तुला फाडशील मारी एखादी मी तिचं तोंडावर. थांबते का जरा? काना मागून आली ती कड झाली. बोलतोय ना मी. हा? बोला मग. अरे हिचा बाप भिकारी असा ना, माझी पोरगी करा माझी पोरगी करा ही होय. हा, आपल्या आम्ही घरात तुझ्या आपण होती. गरीबाची करू नका. माझं गरीबाची. त्यात किती मस्त असं बघ ना. मात चढलाय तिला. मग तुम्ही कशाला आता आले गुरा भीक मागे मागायला जात मग? होती तिकडे अरे शेळ्या तुला वळती. वावरात चिकट कोंब्या बायकोचा बैल झाला. अरे तू थांब ना 2 मिनिटं. तिची काय खबर चुकी काय आहे? तुझी? याचं पुस्तक आणलं पाहिजे. नवऱ्याने बायकोचं ऐकलं का लगेच बैल
बाईला काय होत नाही. अगं मग तू काय तुझ्या आई बापांना भिकारी म्हणशील का? तुझ्या भाऊजांनी भिकारी म्हणलेलं सहन मिरची करशील का? भरली पाहिजे तोंडात तिच्या. गप्प बसतो जरा थांबा रे 1 मिनिट काय थांबा? बोलू द्या ना काहीतरी. ही पोरगी काय सोडली का बोलला? तू आमच्यावर? हा? तुझं तोंड अरे बंद ठेवा. भड्या, तुला लहानाचा मोठा केला हा? हाय ठीक काय आहे, बघा ठीक माझ्याकडे आता पैसे नाहीयेत. अरे बघ बघ नाहीये आमच्याकडे पैसे. अगं तू तुझं तोंड बंद ठेव ना बाई. म्हणत होते गरीबाची आणू नका, गरीबाची लय माच बघ करतात. ना. काय हो गरीबाची मग? चालवलीये. बस झाला तुमचं. कधीपासून ऐकते मी. अगे ट्युटी वे तू कशाला तुझ्या तिच्या- घरात अगं. राहतीस ना, ते घर ह्याच आहे, ह्या भिकाऱ्याचं. कळलं ना? या असं 0 मिनिटात बाहेर काढीन तुला. लय नको जा माच ना, करू. कमवायला जा मग कळेल. हा 10 रुपये कमवायची अक्कल आहे का तुला? ओ बघा कसे बोलताय तुम्ही. मग? तुझा आवाज बंद काय कर. करते भिकारी तू? म्हणायचे घराच्या मालकाला. हा तुला देतात तुम्ही जास्त पैसे? वटवट करू नका. मी आताच सांगते तू आहे? पैसे काही जिथे नाहीये. घेऊन उपटून काढीन तुला. ए, तुला देतात का पैसे? नाही तुमचंच चालू आहे तिघांचं. नाही तू पैसे देणार आहे का? मला जायची बाहेर देवाला. माझ्याकडे आता पैसे नाहीत. हे त्याला बघा. दादाला मागा ना पैसे. आता माझ्याकडे त्यांनी खरंच नाही दिले म्हणून तुझ्याकडे आलो ना. माझ्याकडे खरंच पैसे नाहीत. कुठून देऊ मी? त्यांनी नाही दिले म्हणून आम्ही कसलं अरे करू? वा. अगं तू नसलेली. बंद कर ना. तुला बोलतात का? ह्याला बोलतात ना. मग त्यांनी नाही दिले आम्ही का द्यायचे? अजिबात याला द्यायचे बोलू नाही द्या. हा. आपण वाज काय राहिले असते ना, शिक्षणाला- वाज तरी आपण सुखी राहिलो असतो या सगळ्यावर. अहो तुम्हाला म्हणत होते अगं, घरातून आई बाहेर सध्या- नका चलू, असून घरातून बाहेर काय नका उपयोग आहे? चलू. 2-2 दोन असून दोन घर येतं. दिले लेकाला राहू द्या मोकळं, लेकाला राहू द्या मोकळं. भाडा घराच्या बाहेर कान धरून नाही भीक मागायची वेळ आली ना तेव्हा पाय धरत येते न हेच झापड्या तोंडाचे. जमतंय का? माझं ऐकून घेताय का तुम्ही? हा, बोल. माझ्या माग गाडीचा हप्ता चालू आहे, फ्रीजचा हप्ता त्याचे चालू आहे. सगळे हप्ते चालू आहेत. काय करू मी तरी? माझी लय अडचण चालू आहे सध्या. असं काय? आपण अडचणीतूनच मोठं केलं हे विसरलेत ना हे दोन्ही अरे लेकरं. नरडीला नख देऊन माराय पाहिजे होती लहानपणीच. हे बघा, तुमचं मत सगळं बरोबर आहे. मी काय तुम्हाला नाही म्हणत नाही, पण अरे नाही येत यांचं सध्या पैसे हागणं माझ्याकडे. मुतणं दुनिया हा तुमची ती शाळाला का किती काय काय नाही केलं आणि तो तिच्या डोळ्याला पाण्यावर त्याच्यात लगेच पुढे melodrama फेडतात. चालूच होतो जसं तिचा. तुम्ही अरे यांचं केलं मेलोड्रामा ना. म्हणायला लाज वाटते का? हा अरे तू पोटात होतास, डॉक्टरांनी सांगितलं होतं तुमची आई ह्याची आई वाचल नाही तर हे लेकरू वाचल. हा तुझा बाप म्हणला लेकरू वाचू दे, माझी सुद्धा फिकीर केली नव्हती. आणि त्याच बापाला तुझी बायको भिकारी म्हणती. तुला लाज वाटते भाड्या? हा? हे तू जा बरं घरात, तू घरात जात मध्ये जा. मी नाही जाणार घरात. इथंच थांबणार आहे. बघ बघ खुटा एवढ उडसाच आहे पण किती चाप रे. ओ तू तुझं तोंड बंद ठेवा 2 मिनिटं जरा. मी बोलतोय ना, काय गरज आहे तुला तोंड चालवायची? ठीक आहे मग बोला. ते आम्हाला पैसे दे आणि काय असेल तुमचं उद्या. हे बघा, माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. 2 दिवस थांबा, मी 2 दिवसांनी पैसे देतो तुम्हाला. आणि तुम्हाला ऑलरेडी मी 6 महिने सांभाळले ना, त्याला काय अडचण आहे आता 6 महिने सांभाळेल तुम्हाला पैसे द्यायला? उपकार केला आमच्या 6 महिने सांभाळलं. आपल्याच घरात आपल्याला सांभाळ. अरे लहानाचा मोठा 25 वर्ष तुला आम्ही सांभाळलाय तेव्हा नव्हतं कुठं वाटा घातलं तुझं गडीभर तू सांभाळ गडीभर तू सांभाळ म्हणून. हा आणि तुम्ही तुम्हाला 2 दिवसांनी देतो पैसे मी. बघू 2 दिवसांनी आपण काय एवढं काय त्याला. अरे तू आज नाही देऊ शकत आणि उद्या नाही देऊ शकत. तुमच्या होय ना यांना तू रडू नको यार, तू थांब. यांची तिला जिरव तुम्ही. झालं बाई नाटकं सुरू. रडल्याशिवाय काय येतं का तिला? मग काय तर अरे तुम्हाला नुसती नाटकं लाजा करते. वाटल्या पाहिजेत. आईच्या डोळ्यातून अरे आसरू हा कसं कसं तुम्हाला शिच दुखायला लागल्यावर मग मात्र याला धरणीमाई जागा देत नाही. पण आई खाल्लंय का दुखत आहे काय नाही घेणं. जीवनभराची साथी आहे मी यांची. मग का ते माझी काळजी नाही हे करणार? तुला बी ना शिग रस्त्यावर नेऊन नाही, सोडली ना यांना मग ऐका ना, ऐका ना. खाल्ल्यावर. कोणत्या लँग्वेज मध्ये बोलताय? तुम्ही अगं, तिच्या- तुझी घराच्या कोण तुम्हाला केली आहे? रस्त्यावर हा? रस्त्यावर आणीन अशी भीक घराच्या. मागत फिरले असते ना मग कळलं असतं. पाया पडायला लावीन यांना पाया. आणि हिचा बाप आहे ना काही भिकारी देतो ना यांना मग बघू ओ तुम्ही. चला निघा. लय झालं तुमचं पुराण. चला निघाय. तुम्ही पण निघा. बाई, बघितलं ना? हालता हालत नाही बाई. ऐका, तुम्ही त्याला बघा, त्याला परत एकदा पैसे मागून बघा. अरे त्यांनी नाही दिली म्हणून तर झक मारली चला. तुझ्या पैशाला. चला बरं, निघा. त्याच्याकडे कसं काय देत नाही तू. चला चला मी येतो तुमच्यासोबत. चला. पण येणार. कशाला? मला पण आपलेच यायचंय. पैसे मला पण बघायचं. काय आता हे ना आपला तमाशाच लावला. अरे नी जा तिकडं ये इकडं जा तिकडं. ए भया, लोकांची चर्चा झोपला का काय काय माहित. भया, सांभाळते आई बापाला आपल्याला काय बघायचं. भया कुठे? अहो भाऊजी बाहेर गेलेत ते. का हो? अरे चप्पल दारात बाहेर गेले बुटं घालून गेलेत. असं हा बघ रे आज जाऊन बघ काय बापाला आराम. अहो, त्या काय खोटं बोलणार आहेत का? असं आणि असल्यावर तो घरात काय वेळ आणलेला. बरं बाबा बघतो. हे यांचा नाही, यांचा विश्वासच नाही आपला. अहो ते बाहेर गेलेत भाऊजी. ए भया, अरे कुठे आहे?
ही आई बापापासून तोंडाला पळ लागली. आपल्या पोटची लेकर. त्यांना नकोशी झालं मग? अरे वहिनी तर म्हणले तू बाहेर गेलाय. बघ बघ अरे काय म्हणायचं निघालो यांना? होतो मी बाहेर जायला. असं हा हा काय झालंय? है ना? अरे. काय खोटं बोलली बघ बघ काय खोटं बोलली तू? चाललेच होते ते. आवरून निघालो जाणार. चालले होते ना तू काय म्हणली इथं नाहीत बाहेर गेलेत काय म्हणली ती? झाला असं अरे गैरसमज हे त्यांचा. हं? त्यानं अरे लाज वाटते रे तुम्ही माझी लेकरेत काय मला. झालंय काय दादा झालंय काय यांना? मला अरे. माहित नाही काय सांगा. येऊन जाऊन नुसते पैसे मागायला येतात भिकाऱ्यासारखं. ते बघ 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 इज्जत त्याला काय- द्या ना सध्या 2000 दे ना जाऊस्त. कुठून देऊ दादा? अरे माझं माझ्याकडे- सगळं खर्च माझ्याकडे झालंय नाही. महिन्यातलं. मला ते माझं तुझ्या सारखंच व्हायलंय. मला 7 तारखेपर्यंत सॅलरी होत नाही आता पुढच्या महिन्याच्या. आम्हाला पण हप्ते ते भरायचे असते त्याच्यातच पैसे जातोय सगळा. कुठून द्यायचे बरं यांना पैसे? असं त्यांना म्हणलं एखादा महिना नका जाऊ बाबा वारीला. काय होईल? हा पुढच्या महिन्यात जा. मी तर काहीच बोलणार नाही. परत म्हणशील की इकडे लाली लिपस्टिकला पैसे लागतात नवरा तर मी तर काही तुमचं तुम्ही बघा. अरे तू तर लय चाबरी आहे. नवरा हात- मग बघ आत नवरा हात आणती नाही नवरा. अरे काय लाका पद्धत. आता भाऊजी मला सांगा त्यांनी आवरलं होतं मी चाललो म्हणाले. तुम्हाला देता येते मी का? room मध्ये बसले होते. मला हा, तिकडचे पैशाचं काय करायचं सांगा तुम्हाला. नाहीये पैसे. पुढच्या महिन्यात जा. आम्ही दोघे 2,000 लय मागं- लय मागं- 4,000 फिरा. कशाला पुढच्या महिन्यात पण जात लय नाही? मागात तुम्हाला पडलं. म्हातारी नाही. हिला धर, हिला धर. महागात पुढे नाही देतात ना पुढच्या महिन्यात. आता नाही तर आमच्या आत्ता पाहिजे यांनी आम्हाला जन्म पैसे. दिलाय ना आपला. उपकार नाही- उपकार नाही करत पैसे आता पाहिजे आम्हाला. अनाथ आश्रमातून आणले तुम्ही आम्हाला धमक्या अरे द्यायला. ते लाज तुला लाज वाटते. पाहिजे. अनाथ आश्रमातून आणले का बोलताना जीभ नाही झडली तुझी? अहो तुम्ही धमक्या द्यायला लागले डायरेक्ट. मग काय धमकी दिली रे तुला? मला जर आई बापाची किंमत नाही म्हणलं आई तुम्हाला बाप धमकी- म्हणून तुम्हाला जर 2 पैसे मागितले तर आमचं कुठं चुकलंय? कोर पाय पडायचे यांच्या. मग आम्ही काय नाही म्हणलं. आहे आमची पण अडचण तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे ना. तुम्हाला पैसेच पाहिजे ना? पैसेच पाहिजे ना? ते कानातले बिनातले विकान घ्या ना पैसे मग. ते बघ, कुठे बघ, कशाला? बघ. ते कुठं सुचन? त्यांना आपल्याकडेच मागायचे पैसे. भले आम्ही इकडे भिकारी का होईना तुम्हाला देऊन देऊ. तुम्ही कशाला भिकारी झालात? एवढे घर दिलेत 2-2 आम्ही आमच्या नावावरचे तुम्हाला. मग ते घरं हाय घेऊन काय तसा सगळा पैसा दिला. हाय तशी शेत दिलेत. सगळं इकून तुम्हीच खातात ना. आम्ही खातोत का? काय बोलू ते कसे बोलायला लागले आल्यापासून बघितलं. रानात हे आल्यात रे याला माहिती का कुठं कोणत्या काय आहे, गहू कुठे ज्वारी कुठे. हा? मोठा भाऊ आहेस ना ह्याचा. अहो तुम्हाला म्हणत होते घरातून नका निघू. तुम्हाला तिकडचं घर द्यायचं ह्याला, इकडचं घर द्यायचं ह्याला. घरातून बाहेर निघलात. हा? रानातून धान्य तुम्हाला लाज आणलं वाटली पाहिजे. म्हणत होते लेख कुणाचे आपले नसते तर म्हणून. मग ते कधी ना कधी आमचे होणारच होते ना घर. असं. म्हणून जिवंतपणे आम्हाला घरातून बाहेर काढलं अरे पाहिजे तुम्ही. 20 तरी आणून द्या रे, घाला मला. आम्ही काय घराच्या बाहेर तुमचं काढले? जाईल. तुम्हीच म्हणले आम्ही तिकडे जाऊन राहतो. तुम्ही तुमचा संसार करा. कोण? म्हणले का नाही हे? कोर ऐकून घ्यायचे तुमच्या बायकांची टोमणे टामणे इथं. अरे, इथं बसला तुमच्या तिथं बायका खोकला. आम्हाला बोलत्या. त्यांच्या जर आई बापाला असं घराच्या बाहेर काढलं तर त्यांना सहन होईल का रे? हा येईन ना वेळ ती बी येईन. ऐका ना बोला ना आता. सासू सासऱ्यांची छेडतेत ना. हा. मग? म्हणजे द्या तुम्ही श्राप द्या आम्हाला अजून. शाळेत अरे काही गरजच नाहीये ना. नका आई बापा सारखा जीव लावला तुम्हाला आणि तुम्ही आमचे वेळ. जशी करणी ना तशी भरणी असती. या हाताने केलं तर ह्या हाताने फेडावं लागतंय सुनबाई. बरं जाऊ दे आता. कटकटी घालू नका आता. चल. पैसे आले पाहिजे. वाव काय चाललंय? काय काय यांच्या दारात भीक मागत होता आम्हाला देवाला काय जायचे नाही पैसे नुसते द्यायचे. पैसे मागत हे आम्हाला. मला गावातून म्हणलं चला पोरींकडे जाऊन येतो. तुमच्या इथं मकर गोपण चाललं गेलं त्यानं. लय उपकार. सगळेच मिळून इथे काय म्हणले अहो काय रोजच्या कटकटीत वैताग आलाय मला. देवाला म्हणले त्याच्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत. म्हणलं पुढच्या महिन्यात एवढ्या महिना राहू द्या. काय? जावाय तुम्ही काम करतात तुमच्याकडे पैसे नाही म्हणजे मला एक सांगा. जर हे लहान होते तेव्हा आम्ही म्हणलो असतो की आम्हाला तुम्हाला शाळेत घालायला पैसे नाही, तुम्हाला कॉलेजला जायला पैसे नाही, जमलं असतं का? अहो तो काळ वेगळा होता. आताचा काळ वेगळा आहे. लाज वाटते का लाज? हा? तुमच्या पूर्ण आमचं पारणच फेडलं बाबा. काय रे? काय राव अरे तुरेची भाषा भिकारी. अरे दिदे, तू बी असं बोलत काय होती. सांगायचं आता मी तुम्हाला? अरे तुला बोललो तू. मग विचारा ना. मी फक्त विचारा बोलले ना. की हप्त्याला त्याला पैसे लागतात म्हणून तुला काय झक मारायची? तुला काय करायची? त्यांचं पोरगण ती बघन ना. तुला काय घेणं नाही त्याचं. एक शब्द खाली पडून देत अरे, नाही पण ते. हप्त्याला पैसे मुस्कार फोडून टाकू तू हप्त्याला पैसे. ती पोरग झक मारी ना काय करायचं ती करीन ना. भिकारी भीक मागायला आलेत म्हणे दारात. भिकारी म्हणली की तू. मग ए भामटे काय ना हे शिकवलं का तुला मी?
अरे पण पैसे अहो, तुम्हाला तुमची- दोघींना मागत होते का त्यांच्या पोरांना मागत होते कुणाला मागत अहो, होते तुमची पप्पा मी त्यांना एक शब्दही बोलले नाही, विचारा त्यांना बोलले की मी काय, मी उलट यांना म्हणले असं तर देऊन टाका, कटकट नको मीच घरामध्ये. म्हणलं तुमच्या लेकीला आई बापाला जर घरातून बाहेर काढलं तर तुम्ही असंच वागता का ग? तर मला म्हणे की तुम्ही निघा. म्हणजे शिवाय शाप द्यायला आला का? मलाच लाज वाटत कोणी यायला शिवाय पोरं शाप म्हणायचे देते आता. ना? घर तर घर कोण नावावर आहे? आमच्याच आहे, पण काय करत मग काढ घराबाहेर तीच वेळ आहे आता. हाकून द्या घर इकून टाका बसून का आणि मग काय झालं? आम्ही आम्हाला काय फरक नाही पडत. आला मग आपल्यासाठी दार द्यायचं नाही. जी सासू जीव लागत नाही ना ती पोरगी मेली, तिने परत आपल्या दार द्यायचं नाही सांगितलं म्हणजे अहो, आणि माझ्या जण बोलायची पण नाही. नाही तिला घेऊन जा, मला अरे, कटकट माल तसं नाही देणार मी. घेऊन जा तुम्ही. आमच्या बाहेर येऊन जर ते आमच्या माझ्या सुनांनी डोक्याला लय जर वाईट काय? तर आम्हाला सांभाळणार नाही. मी नेणार नाही, तुझी बायकोने तो सांभाळायची. अहो लय वैताग द्यायला लागली ती. तिकडे रोडवर बसून भीक मागत वगैरे काम करायचे. अहो, यांना आहे ना रस्त्यावर झोपड्या बांधून दे ना. काय काय नाही, आपलं आम्ही नाही नेणार. आमचं मी काय झोपड्या तिपड्यात राहत नसते, ते घर आमचं पण आहे. मग मार खाता ते घर आता माझ्या नवऱ्याचं आहे, त्या भिकाऱ्याचं घर आहे. तुला त्या घरात जागा नाही. झिपरीला धरून बाहेर हाकलली आणि झिपरीला तुझी धरून जीभ खाली पडा, एक शब्द खाली पडू देईना. आणावं लागेल. आम्ही म्हणतो चला अरे, आपल्या लेकीसारखे तुझा बाप काय आहे? तू काय बोलती? अरे बाप गावात आला तर सगळी राम राम करतात आणि तू ह्या भाषेत सासऱ्याला बोलती. सगळं मिळालं नाही तो लाजा कुठं जायचं करून नाही. गेले. इथं कायच मिळालंय, तुम्ही घराच्या बाहेर काढा. अहो, नाही माझ्या घरात नाही. ए हाकल त्या दोघी बी. चल तुला पगार आहे ना? चल तुला पगार चला आहे आता. ना? आणि तुला बी पगार आहे ना? निघा इथून. जागा आहे तुम्हाला? ऐका ना. जा, निघा. तिकडे भीक मागा जा, यायचं नाही परत दारात. तुम्हाला ये बुवा, ह्यो तुमचा लाड हो, जरा थोडा हातात ठेवायचा ना. चला, इथून जा तुम्ही दोघं. म्हणत होते मी. बस वाटायचं आम्हाला. आम्ही म्हणणार नाही का आमची पोरगी भाऊ म्हणून काय झालं आणि काय नाही, सगळं इकून का दोघं त्यांना जण? नाही कळत ना. अहो आम्ही अशी माणसं आहेत, चुकीला माफी नाही आमच्याकडे. सगळं वाटोळं केलं. रस्त्यावर आणायची का परत 4 लोक नाव ठेवतील. अहो थोडा त्यांना धडा कळायला पाहिजे राव. किती करावं म्हणत होते पाठ द्या ताट देऊ नका. असले लेकर आहेत ना. अहो, पाठ द्या आणि ताट मला द्या. एक सांगा, आम्हाला खाली का सुना नाहीत का? आहेत पण आता काय हा? पुढं आता जगात परत माग काय झालं ते? अरे जा ना आता. याला अहो माफी जाणारच द्या. पुढे ती जाऊ शकत खरंच नाही. चुकलं माझं, मी मागे परत त्यांच्या असं पाया नाही पडा. करणार. पडा दोघी जण त्यांच्या पाया काय. बाबा मी तुम्हाला खूप बोलले ना, खरंच चुकलं माझं, ह्यावेळेस खरंच मला सुधारणार माफ आहेत का करा. तुम्ही ती तुमची सासू आई, तिला आई, सांगा. आपण खरंच चुकलं. मी पाया पडते. असं नव्हतं वागायला पाहिजे आम्ही. प्लीज. खरंच अगं ज्याला तुम्हाला राहायला घर दिलं, एवढी हा? खालच्या त्याला तुम्ही लेवलची. भिकारी म्हणलात खरंच चुकलं माझं, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. आणि तू मी म्हणली पैशामुळं- शिव्या शाप देतात. अगं आई वडील आहेत आम्ही, तुम्हाला शिव्या शाप देतो आणि तो काय त्रास कमी देतो. केलं रे तुम्हाला? आई खरंच चुकलं माझं, कोणत्या तोंडाने माफी मागून मी ते पण मला अरे ते नाही, जर घर दार वावर इकलं तुम्ही काय करता? शेणची चुकीच नाही, ही भामटी ही नालायक आहे तर पोर आमच्या पोटची तर पण आता काय म्हणायची शेणनी कधी नाही केलो. अरे त्यांचं यांनी काही चलूनच दिलं नाही, त्यांची काय चुकी? अहो बायका ताब्यात ठेवलं आणि काय ह्यांनी लागलं? काय केलं, जसं सांग त्यांना तसं ही उलट राहिली पुढं. आता आमच्या आई बाप खपत आहे का घरात तुम्हाला? खपतेन काय, असं नको आम्ही बोलू प्लीज, सांभाळतो. आम्ही सांभाळतो. हा मग सांभाळणार ना. हो त्यांना आम्ही खर्च पाणी काय दिलं त्यांचं तर तुम्हाला काय पोटात दुखणार आहे का? अजिबात नाही. तुमच्या दोघीच्या घरी काय कमी पडले ह्या तुमच्या दोघांना बापांना जाऊ तर आम्ही पुरीतो, ऐका ना, पुरीतो. फोन करून एक नंबर काम केलं. आणि जर इथून पुढे आमच्या आई बापाला काही तुमच्याकडून शब्द गेला, तुमच्याकडून चुकलं तर आम्ही दोघात फाशी घेतो. मग तुम्ही जागा घर घ्या असं काय आणि बोलायचं? सगळंच करा. अहो तुम्ही गडी येता ना. अरे पण अण्णा नाही यांनी ऐकलो काय करेल? अण्णा ऐका, हे अण्णा नाही. तुमचे भांडणं झाले, तुम्ही आई बाप्पाला घरात बाहेर काढलं, त्या दोघांनी आम्हाला फोन केला म्हणून आम्ही जुळून इथं आलो. नाही तर आम्ही आमच्या बायका ऐकत नाही, तुमच्या पुरी ऐकत नाही, त्यांचे कान उघडा जरा. म्हणले येऊन परिस्थिती बघा. मी काय म्हणलं अण्णा, आता नवीन आणल्यात बायका घरात, त्यांच्यासोबत आम्ही भांडणं केले. आमचा आवाज बारीक राहणार आहे का तुमच्यासारखा? आमचं वय आहे का तुमच्यासारखं समजूतदारपण दाखव? आम्हाला नोकरी करावं, घरात बायका सांभाळावं, आई बापात आम्ही बंड झालं ना, डोके आमच्या आऊट झाले. म्हणलं आता हे कसं आहे, लोखंड आहे, विषच असते अँटीटोड. म्हणलं हे तुम्हाला सांगितलं पाहिजे गाड्या. आम्ही लगेच आलो. हा? हे काय व्हायला लागलं, घरी आलं की तुमची आयशी करते, तुमचं बाप तसं. काय त्यांचं काय, त्यांनी घर बांधले तर सगळं केलंय, आम झालं सेपरेट घरात जाऊन ते झोपडीत जाऊन राहायला लागले. पटत आहे का बरं? आमच्या जीवाला पटन काय? नाही ते बरं झालं तुम्ही वेळेत आमचे कान उघडे. आणि याला इथून पुढे जर ह्या नीट नाही वागल्या तर डायरेक्ट टाकून द्या दोन्ही बी. आणि तुमच्या दोघांना सांगतो, आमचं ह्याच्यात काही नव्हतं. घर तुमच्या नावावर तुम्ही मरेपर्यंत राहणार, शेत तुमच्या नावावर मरेपर्यंत राहणार.
आमच्या पगारात आमचा भागत आहे. जर तुम्हाला वाटलं तर पुढच्या महिन्यापासून आमच्या दोघांच्या पगारी ह्या दोघांच्या हातात आणून देतो. घर खर्च तुम्ही बघायचा. आम्हाला नाही लागत त्याला, नाही पैसेच नाही लागत. बोला. व्यवहार त्यांच्या हातात. तुम्ही नीट बोला, नीट सोन्यासारखा काय घाला, लागतो? 1 रुपया देऊन प्रेमाने 2 शब्द काय आता नाही करा म्हणत. करपानात काय लागत प्रियामध्ये काहीच जेवढं नाही. बोलताना तेवढंच ना ना. त्यांना बी कळत आजकाल पुरीचा त्यांना ब्युटी पार्लर जुन्या भानगडी ह्या गोष्टी जावा लागत यात खर्च होतो. कोणच्या आई बापाला नाही कळत. एवढे म्हातारे माणसं येतं पण प्रायव्हसी कळती म्हणून दोघांना सेपरेट घर दिले. मग तो विषय जाऊ दे. सगळ्यात महत्वाचा विषय असा येतो का जर त्यांना काय लागत आहे 2 घास बस संपलं. देवा धर्माला झालं किती पैसे 1500 रुपयाचे विषय काय लागत कमी का? तुम्हाला बायका देऊन देत नाही मी म्हणून काय आपण- म्हणतो, आम्हाला जर सॅलरी पुरत नसेल, आमचा पगार पुरत नसेल, आम्ही 10 जणांना मागून देऊ. आई बाप कुणाचे आहेत? आमचेच आहेत ना. काय नाही तुमचं आम्हाला केलंय त्यांनी एवढं तर आम्ही फेडू कसे बी. कर्जाने काढू आम्ही पैसे. काय लागायचे तर जर पैसे द्या. परत बावळाट कोणी केलं ना नाही नाही चुकलं बाबा मी मुख्य नाही दाताड आउट करून टाक. काय करू नका. त्यांना तिथे समजून सांग. जायचंय तू आता आहे ना इथून पुढं काहीच बोलायचं नाही. लागले ना त्यांच्या लेखांना पैसे मागितले तुम्ही नाही म्हणायचं नाही. आणि एक लक्षात घ्या, ही जर पाळी तुमच्याच आई बापा आली तर काय करणार आहे तर तुम्ही? आणि तुम्ही दोघं आमच्या वडिलासारखेच आहेत. बरोबर आहे ना? आहेत का नाही? आम्हाला अडचण आली, आम्हाला काय पैसे आम्ही मन मोकळेपणाने वडिलासारखं तुमच्याकडे मागू. काय नाही बिंदास सांगायचं आम्हाला, काय लपून नाही काय ठेवायचं काही. मग अहो मग फोन आला ना, आम्ही दोघं बी बरोबर आलो ना, म्हणलं आपण स्वतःच बरं झालं आलं. आमच्या वेळी वागत नाही त्यांना काय म्हणू नका. त्यांना त्यांचा चला जातो आम्ही. गाडा भेटलाय. चहा वगैरे तुमच्या चहा तिकडे जा, जरा खप करा. जातो. असं नीट नाटक वागल्यावर काय लागत. चांगलं प्रेमाने बोला, 2 टाइम जेवायला घाला. कधीतरी जातो आम्ही 4-6 महिन्यांनी देवा धर्माला. काय आमचा बिडी काढी तुम्हाला दारूचा खर्च आहे का? चांगलं हा. काहीच नाही लागत. नाही काय नाही. हा बघा आता ते तिकडं झोपडीतलं सामान तसंच राहू द्या. आणि 8 दिवस इकडे राहायचं, 8 दिवस तिकडे राहायचं. पण ती अजिबात तिकडे आता सेपरेट जाऊन राहायचं नाही. आम्हाला तुमची अडचण नाही, काहीच अडचण नाही. त्याच्यापेक्षा काय आहे? आपण सगळे एकत्र राहिलो तर जमत आहे तसं बी. पण अजिबात तुम्ही आता दोघांनी तिकडे जाऊन राहायचं नाही. काय आहे? आणि कधी जाणार देवदर्शनाला ते तयारी करतो आम्ही दोघी. आणि ह्या दोघींना धडा शिकवायच्या नादात आमच्या तोंडातून काय गेलं असेल तर आम्हाला माफ कर दोघं बी. काय अरे चला आता लेकराला पुढे. बोलून कुठं काय आता तुम्ही आमचीच आहेत ना. रागात बोलताय पण परत तेवढंच प्रेम अहो, करावं बस लागतं. करा, लईला का पगुळ लावू. जेवण वाढ बरं सगळ्यांना. चल मला ते ह्यांचं दोघींचा भरोसा नाही बरं का. नाही नाही. आता कोड बोलते यांचं काय करणं. मग चला, तुम्हाला कसं नीट भरोसा करायचं नाही आम्हाला म्हणे. माहिती ना. भरोसा ठेवा.